नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचे ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आज आपण DMER मुंबई पदभरती 2025 साठी बघा या ठिकाणी अंकगणित व बुद्धिमत्तेचे मित्रांनो आज प्रश्नपत्रिका बघा या ठिकाणी आपण कव्हर करत आहोत बघा, जी की TCS पॅटर्नवर मित्रांनो ठिकाणी आधारलेली आहे बघा संपूर्णपणे। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपल्याला ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी गुण 200 आणि वेळ या ठिकाणी 120 मिनिटे असणार आहेत। तर बघा, या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर सबस्क्राइब करून घ्या, पहिल्यांदाचा व्हिडिओ पाहत असाल तर, आणि त्यासोबत हा जो संपूर्ण काही व्हिडिओ आहे बघा तुम्ही शेवटपर्यंत अभ्यासून घ्या, कारण या ठिकाणी 2023ला मित्रांनो जे प्रश्नसंच या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते, कव्हर झाले होते, ते या ठिकाणी आज आपण बघा व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत। म्हणून काय करा, संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। तर पहिला प्रश्न बघा, दोन संख्यांची बेरीज 200 असून त्यांच्यातील फरक 25 आहे, तर त्या दोन संख्यांचे प्रमाण किती, या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। प्रश्न फक्त तुम्ही समजून घेतला की तुम्हाला या ठिकाणी प्रश्नाचे योग्य आन्सर कळून जातं। ओके, तर काय केले बघा, दोन संख्यांची बेरीज 200 असून त्यांच्यातील फरक 25, बघा इथं या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर लपलेलं आहे। काय म्हणलंय, बेरीज म्हणलं मित्रांनो, या सरळ तुम्ही दोन अंकांची बेरीज करा। जर 200 + 25 केलं झाले किती, 225 होतात। पुन्हा प्रमाण फरक म्हणलं म्हणजे 200तून आपण 25 मायनस करू, 200तून आपण 25 मायनस केले आले किती 175। सरळ आता याला 25 न भाग देऊन टाका, 25 न भाग जाते पूर्णपणे, जसं की 25 × 9 225 आणि 25 × 7 175, जे की पर्याय क्रमांक बघा आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे। ओके, बघा मित्रांनो, या ठिकाणी अनेक महत्त्वाची बात म्हणजे या ठिकाणी बघा DMER मुंबई पदभरती 2025 साठी एक आपण बघा 2000 मित्रांनो प्लस या ठिकाणी प्रश्नांचा या ठिकाणी अद्यापमध्ये एक महाठोकळा आपण मित्रांनो या ठिकाणी बघा पब्लिक केलेला आहे बघा, 2000 प्रश्नांचा एक महाठोकळा। जर मित्रांनो बघा तुम्हाला जर हा महाठोकळा हवा असेल अभ्यास करायसाठी, तर काय करा, 74 14 93 07 या नंबरवर मित्रांनो बघा हा आपला क्रमांक आहे। या क्रमांकावर मित्रांनो फक्त 99 रुपये पे करा। पे केल्याचे मित्रांनो स्क्रीनशॉट आहे बघा, नंबरच्या तुम्ही या व्हॉट्सअपला टाकून टाका। तुम्हाला अवघ्या 2 मिनिटात मित्रांनो आम्ही हा महाठोकळा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती अवेलेबल करून देऊ। तर मित्रांनो बघा, तुम्हाला महाठोकळ्यात मिळणार काय आहे, तर जे की मित्रांनो बघा आतापर्यंत TCS पॅटर्नने रिपीट केलेली तुम्हाला GK/GS आणि करंट अफेअर्सचे मित्रांनो बघा या ठिकाणी प्रश्नसंच तुम्हाला अभ्यासाला मिळत आहेत। बघा मित्रांनो, प्रश्न कमी आहेत, परंतु बघा या ठिकाणी मित्रांनो जे मटेरियल आहे मित्रांनो, ते मटेरियल खूपच या ठिकाणी चांगलं आहे मित्रांनो, म्हणून काय करा, अवश्य तुम्ही या ठिकाणी बाय करून घ्या। मित्रांनो बघा, हा जो जमाना आहे ह्या ठिकाणी स्मार्ट वर्कचा आहे, म्हणून बघा तुम्ही या ठिकाणी थोडंसंच अभ्यास करा, परंतु पुरेसं या प्रकारचे ठिकाणी तुम्ही अभ्यास करा। ओके, तर अवश्य हा महाठोकळा तुम्ही बघा खरेदी करून घ्या। पुढे 101 + 102 + 103 + 104 + 105 प्लस मग पुन्हा +200 यांची या ठिकाणी बेरीज करायची आहे। बघा 2023ला मित्रांनो हा आणि हा देखील प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता। तर बघा या ठिकाणी आपण या प्रश्नाचं राईट आन्सर कशा प्रकारे काढू शकतो। असा प्रश्न विचारला, काही करू नका, मी जे सांगतो तेच करा, फक्त पहिला अंक घ्या मित्रांनो 101 जशास तसा 101। ओके, या ठिकाणी आपल्याला करा काय सांगले, बेरीज म्हणलंय, म्हणून या ठिकाणी काय करा, बेरजेचं चिन्ह आणि शेवटचा अंक 200। ओके, छेद वरी दोन संख्यांची आपण बेरीज केली 2, पुन्हा गुणाकारात मित्रांनो या 1 पासून ते 200 पर्यंत एकूण मित्रांनो या 101 पासून ते 200 पर्यंत एकूण 100 अंक आहेत, म्हणजे ठिकाणी आपण 100 घेऊन टाकू। ओके बरोबर, आता हे 101 + जर 200 केलं होतात किती 301 आणि छेदामध्ये हे 2 गुणाकारात 100ला 100। आता हे बे 5 10 आणि हे 1 0 जशास तसा आला किती, आता 301 गुणाकारात या ठिकाणी 50 आपल्याला भेटलेलं आहे, 301 गुणाकारात 50। ओके, सरळ 50 × 1 50, 50 × 50 ला 0 हातच्याले 5, पुन्हा 50 0ला 50 0 भाग जात नाही, सरळ हा 5 इथं उतरून घ्या। आता 50 × 150। ओके मित्रांनो, 50 × 150 या ठिकाणी किती आला, आता 15050 या ठिकाणी आलेला आहे। बघा आहे काय पर्यायामध्ये बघून घ्या, तपासा एकदाशी आहे बघा, या ठिकाणी पर्याय क्रमांक ब आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। पुढे बघा काय आहे, दोन संख्यांचा गुणाकार 30 आहे,
त्यांच्या वर्गाची बेरीज 61 आहे, त्या दोन संख्यांची बेरीज किती? तर बघा मित्रांनो, या ठिकाणी 2023ला हा प्रश्न असाच विचारण्यात आलेला आहे. तर दोन संख्यांचा गुणाकार 30 आहे मित्रांनो. जसं की बघा कोणत्या त्या दोन संख्या आहेत, छोट्या बघा दोन संख्या आहेत, जसं की 5 सख 30 बघा या ठिकाणी 5 सख 30. ओके, 5 गुणाकारात जर आपण 6 केलं तर झालं किती बघा 30. ओके, 5 सख 30 गुणाकार आपल्याला भेटला. तर त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज किती? 61 आहे. तर 5चा वर्ग 25 प्लस 6चा 36. बघा या ठिकाणी बेरीज करून दाखवतो. 25 प्लस 36 हे 25 हे प्लस 36. आता बघा 5 आणि 6 11 हातच्याला 1 हे 2 आणि 3 5 5 आणि 1 हातच्याचा 1 6 किती 61 या ठिकाणी आलं. ओके, तर वर्गाची बेरीज 61 आहे. 61 या ठिकाणी भेटली. तर त्या दोन संख्यांची बेरीज किती या प्रकारचा विचारला आहे प्रश्न. तर मित्रांनो त्या दोन संख्या कोणत्या आहेत? 5 आणि 6. तर या दोघांची बेरीज किती होते? 5 आणि 6 झाले किती? 11, जे की क्रमांक ब. या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. कशा प्रकारे या ठिकाणी बघा आपल्याला प्रश्न संच विचारायचे आहेत. मित्रांनो बघा नुसतं व्हिडिओ बघून काही होणार नाही. व्हिडिओ बघण्यासोबत वही पेन घ्या. वही पेनमध्ये हे सर्व काय प्रश्न बघा तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि मित्रांनो बघा त्या प्रश्नाचा तुम्ही या ठिकाणी सराव करत राहा. ओके, तर पुढे बघा या ठिकाणी चौथा प्रश्न कशा प्रकारचा आहे. तर बघा x ही समसंख्या आहे, तर त्यानंतर लगेच येणारे विषम संख्या कोणती या प्रकारचा प्रश्न आहे. 2023ला हा आलता. तर एक्सला जर आपण या ठिकाणी समसंख्या मानल्या तर त्यानंतर येणारी लगेच विषम संख्या आपल्याला ओळखायची आहे. बघा जर आपण या एक्सला 2 मानलं तर 2 + 2 4. यात जर आपण एक्सला 2 मानलं तर झालं किती? 2 + 1 3. म्हणजे या ठिकाणी आपल्याला विषम संख्या भेटली. तर या आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर कन्फर्म आहे की नाही हे आपण या ठिकाणी साध्य करण्यासाठी पुढे सुद्धा करून घेऊ. तर बघा एक्सला आपण पुन्हा या ठिकाणी 2 मानलं तर 2 मधून जर या ठिकाणी आपण 1 एक्स मायनस केलं तर 1 भेटली मित्रांनो. हे बघा 1, जे की मित्रांनो बघा या ठिकाणी ही देखील विषम संख्या आहे 1 ही. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा बघा या ठिकाणी जर आपण एक्सला या ठिकाणी जर एक्सला आपण बघा या ठिकाणी पुन्हा जर 2 मानलं तर 2 आणि 3 मित्रांनो या ठिकाणी झाले किती? 5. या ठिकाणी पुन्हा ही आपल्याला विषम संख्या भेटली. तर त्या लगेच मित्रांनो बघा जर आपण एक्सला समसंख्या मानली तर या ठिकाणी आपल्याला लगेच विषम संख्या या ठिकाणी कोणत्या भेटल्या? तर जे की बघा 2 - 1 पुन्हा या ठिकाणी आपल्याला 2 भेटलं. ओके, 1 भेटलं बघा 2 मधून 1 गेल्याने 1 भेटलं. पुन्हा या ठिकाणी एक्स म्हणजे 2 किती? 2 प्लस जर आपण 1 केलं 3 या ठिकाणी विषम संख्या भेटली. ओके, मग पुन्हा 2 प्लस जर आपण या ठिकाणी 3 केलं तर या ठिकाणी 5 भेटली. तर बघा या ठिकाणी आता आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर कोणतं असणार आहे. तर जे की बघा या ठिकाणी सांगून टाकतो तुम्हाला पर्याय क्रमांक बघा. तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर बघा जे की पर्याय क्रमांक ब, क आणि ड मित्रांनो हे तिन्ही बी आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहेत. मित्रांनो बघा हे तीनही बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असण्याचं एकमेव कारण म्हणजे या ठिकाणी काय तर थोडंसं टायपिंग मिस्टेकने बघा या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी अंक थोडेसे वेगळे या ठिकाणी पडण्यात आले आहेत. म्हणून या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर काय ब, क आणि ड या ठिकाणी निघालेले आहेत. ओके, तर बघा तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी परीक्षेमध्ये असा या ठिकाणी अडथळा कसलाही प्रकारचा तुम्हाला दिसून येणार नाही. ओके, तर या ठिकाणी जे की क्रमांक आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर होतं जे की बच होतं, परंतु बघा या ठिकाणी क आणि ड देखील या ठिकाणी आता असणार आहेत. ओके, पुढे बघा पहा तर एका संख्येला 3 ने 5 ने किंवा 7 ने भागले असता प्रत्येक वेळी बाकी 2 उरते तर अशी संख्या लहानात लहान कोणती. 2023ला हा देखील प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. तर जे की बघा या ठिकाणी आपण प्रश्नाचे योग्य आन्सर कशा रीतीने काढू शकतो. तर काही नाही, एका संख्येला 3 ने 5 ने 7 ने भागले असता प्रत्येक वेळी बाकी 2 उरते तर अशी संख्या या ठिकाणी लहानात लहान कोणती या प्रकारचा आपल्याला प्रश्न संच विचारण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी बघा आपण प्रश्नाचं राईट आन्सर कशा रीतीने काढू शकतो. काही करू नका, अशा प्रकारचा प्रश्न विचारला सरळ 5 गुणाकारात 3 हे 3 गुणाकारात 5 5 गुणाकारात 7 करून टाका. ओके 7 तर 3 × 5 = 15 15 × 7 किती मित्रांनो झाले किती 15 × 7 = 105. ओके किती 3 × 5 = 15 15 × 7 = 105 105 तसे प्लस हे 2 बाकी प्लस करून टाका. जर 105 मध्ये 2 प्लस केलं झाले किती 107. या ठिकाणी झाला आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर काय
क्रमांक या ठिकाणी 107 आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे। जर तुम्हाला या ठिकाणी असं जर तुम्हाला योग्य वाटणं गेलं, सरळ या 160ला तुम्ही 3, 5, 7 भाग द्या आणि भाग दिल्यावर 2 बाकी उरते काय तपासून घ्या। ओके, पुढचा प्रश्न, दोन संख्यांचे मसावी आणि लसावी अनुक्रमे 4 आणि 288 आहेत, त्यापैकी एक संख्या 32 आहे, तर दुसऱ्या संख्येचे वर्गमूळ या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे। तर या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर कशा प्रकारे काढू शकतो। 2023ला झालेल्या परीक्षेमध्ये प्रश्नसंच विचारण्यात आला होता। सरळ दोन संख्यांचे मसावी आणि लसावी अनुक्रमे 4 आणि 288 आहेत, म्हणजे या ठिकाणी सरळ 4 गुणाकारात 288 घ्या। ओके, पुन्हा याच्या छेदामध्ये 32 घेऊन टाका। ओके, आता 4 के 4, 4 8 32, आता बघा 8 1 8, 8 2 16, 8 3 24, उरले किती 4, 8 6 48 आलं की मित्रांनो या ठिकाणी 36 आलं। तर या ठिकाणी 36 आपला प्रश्नाचा राईट आन्सर नाही, कारण या ठिकाणी आलेल्या दुसऱ्या संख्येचं या ठिकाणी वर्गमूळ काढायचं आहे। तर दुसरी संख्या कोणती भेटली 36, तर 36चं वर्गमूळ किती, जे की क्रमांक 6 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। लक्षात तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे। पुढे बघा 7वा प्रश्न या ठिकाणी कसा आहे, तर बघा एका खेळाडूच्या 3 क्रिकेट सामन्यांमध्ये अनुक्रमे 130, 150, 200 आहेत। ओके, तर त्या खेळाडूची 3 सामन्यांची सरासरी धाव संख्या किती, या प्रकारचा प्रश्नसंच विचारला 2023ला प्रश्न विचारण्यात आलेला होता। तर काही करू नका, 3 मित्रांनो बघा क्रिकेटच्या डावामध्ये त्यानं अनुक्रमे 130, 150, 200 या प्रकारच्या धावा काढला। सरळ याची बेरीज करा, 130, 150 आणि 200, पहिले बेरीज करा, 0 ला 0, 3 आणि 5 8, हे 2 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, किती 480 या ठिकाणी आलं। सरळ या 480ला या 3 भागून टाका, 3 भागून टाका। आता 3 1 3, हातच्याला 1, 3 सांग 18, हा समोरचा हा 0, जसा तसा किती 160 या ठिकाणी आपला प्रश्न, जे की राईट आन्सर क्रमांक क लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे। कशा प्रकारे या ठिकाणी बघा आपल्याला ट्रिक्स एकदम वापरून एकदम या ठिकाणी सोप्या पद्धतीने आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर आपल्याला काढायचं आहे। ओके, तर बघा हे होते आपले 2023मध्ये मित्रांनो DMER मुंबई पदभरती 2023ला विचारण्यात आलेले प्रश्नसंच। जर तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला बघा तुम्ही लाईक करा, तुमच्या विद्यार्थ्यांसोबत हा संपूर्ण व्हिडिओ आहे तुम्ही अवश्य शेअर करा, आणि आपला महाठोकळा तुम्ही अभ्यासला नसेल खरेदी करून अवश्य खरेदी करून घ्या आणि अभ्यासून घ्या। तर भेटू पुन्हा मित्रांनो अशाच एका नेक्स्ट लेवलच्या बघा सोबत, तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास।